हे ऐकण्याआधी स्किप करू नकोस. स्वामी आज तुझ्याशी बोलत आहेत. तू सध्या खूप त्रासात आहेस ना? मग हे तुझ्यासाठीच आहे. रात्रीचा काळोख दाटून आला होता. जीवनात सगळं काही असूनही रोहनचं मन मात्र पूर्णपणे हरवलं होतं. नोकरी गेली होती, घरात सतत तणाव, मित्रांनीही साथ सोडली होती. त्याला वाटत होतं आता माझं काही होणार नाही. त्या रात्री तो एकटाच मंदिरात गेला, डोळ्यात पाणी, मनात हजारो प्रश्न. तो शांतपणे बसला आणि हळूच म्हणाला, स्वामी मी खूप थकलोय. अचानक त्याच्या मनात एक आवाज घुमला, जणू स्वामी स्वतः बोलत होते, घाबरू नकोस. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुझा हात मी धरला आहे. रोहनच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते विश्वासाचे होते. तुझे चांगले दिवस आता दूर नाहीत. फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि हार मानू नकोस. त्या एका क्षणानं सगळं बदललं. रोहन उठला. त्याच्या मनात पुन्हा आशा निर्माण झाली. त्याने नव्याने प्रयत्न सुरू केले आणि काही महिन्यांतच त्याला नवीन नोकरी मिळाली. घरात आनंद परत आला. त्याला समजलं, नशीब बदलण्यासाठी परिस्थिती नाही तर विश्वास बदलावा लागतो. तुझे चांगले दिवस खूप जवळ आहेत. विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ.